नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण आलो आहोत सेक्टर 5 प्लॉट नंबर 124, 25, 26, 27 या भागामध्ये. बघूया जरा या भागामध्ये काय परिस्थिती आहे स्वच्छतेची. हे आहे प्लॉट नंबर 120 आहे बहुतेक. बऱ्यापैकी स्वच्छता तर दिसते या भागामध्ये, परंतु या भागातील रहिवाशांची कायम तक्रार असते की या भागामध्ये स्वच्छता करण्याकरता सिडकोकडून कर्मचारी येत नाहीत. हे बघा, इथे खूप मोठं प्लॉट एक साफ करून दिले आपण 2-3 महिन्याआधी. अतिशय घाण स्वरूपात असं होतं. प्लॉट नंबर 124 बऱ्यापैकी स्वच्छता दिसत आहे या भागामध्ये. तरी पण कुठे काय प्रॉब्लेम असेल तर आपण बघू. हे आहे प्लॉट नंबर 127. बघा, इथेच थोडा स्वच्छता करण्याची गरज आहे. हे आहे प्लॉट नंबर 118. या भागामध्ये SWD स्टॉर्म वॉटर ड्रेनचा प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत एक गटार आलेला आहे, परंतु हा रस्ता बनल्या कारणास्तव इथला गटार पूर्ण बंद करण्यात आले. ते करण्याची कुठेतरी आज गरज आहे. बघा, इथून गटार बंद आहे. इथे बघू शकतो आपण काय स्वच्छतेची परिस्थिती आहे. प्लॉट नंबर 117ला आलो आहोत. आणि इथून स्टॉर्म वॉटर ड्रेन नसल्या कारणास्तव इथे पावसाच्या दिवसात खूप पाणी साठत असते, अशी या रहिवाशांची तक्रार आहे. प्लॉट नंबर 117 या भागाला पण 1-2 सोसायट्यात बघूया. हे बघा काय स्वच्छतेची परिस्थिती आहे. अतिशय घाण परिस्थिती. रस्ता जर आहे तुला इथं रस्ता पण बघू शकतो आपण कशा प्रकारे स्वच्छतेची काळजी घेतली जाते. मला वाटते की 2 सोसायट्या आहेत. हे बघू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे स्वच्छ नवीन कन्स्ट्रक्शन आहे. रस्त्यावर यांचे मटेरियल. या बाजूला झाडे झुडपं वाढलेली आहेत. ते कुठेतरी स्वच्छता करण्याची गरज आहे त्या ठिकाणी. ह्या बाजूला पण एक सोसायटी आहे. बघा या ठिकाणी काय परिस्थिती आहे. प्लॉट नंबर 103 सेक्टर 5. ह्या बाजूला बघा. ग्रामपंचायत हद्दीतील भाग आहे. इथे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. हे बघ,
असा या स्वच्छ परिसर. हे आपण आता आलो आहोत सेक्टर 5 प्लॉट नंबर 53 to 65 या भागामध्ये. हे बघा गटार तुटलेला आहे. स्वच्छतेची काय परिस्थिती आहे बघूया. हे बघा अजिबात लक्ष नाही. फुटपाथ पूर्ण गायब झालेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे स्वच्छता आहे.